आपण आंतरराष्ट्रीय लेवल मधून तो त्यांचा जर्सी क्रमांक होता 10 म्हणजे 1-0 या 1-0 वरती आपण पाहतो क्रिकेटचा खेळ पूर्णपणे मोजला जातो म्हणून आपण क्रिकेटला म्हणतोय तर जेंटलमॅन प्ले द गेम का जेंटलमॅनचा गेम आहे आज सुद्धा माणसाचा गेम नाहीये तर हा हाय प्रोफेशनल गेम म्हटलं जात आहे इथे कोणत्या प्रकारची चीटिंग सहजरित्या पकडली जाते त्या खेळाचा खेळ म्हणतात त्याला म्हणतात क्रिकेटचा हा खेळ सुरू करूया योगेश डोले असतील पहिल्या ओव्हरसाठी मेगा फायनल DPL 2025 आपण पाहता मेगा फायनल मध्ये आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं येथील मान्यवरांचं खेळाडूंचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया DPL 2025 मध्ये जाऊया मेगा फायनलच्या या मॅच कडे चित्त थरार या ठिकाणी रंगला या दामतच्या मैदानावरती आपण पाहता हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल केला क्षेत्ररक्षक नाहीये जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे हा वन बाउन्स चौकार आला चौकार आहे चौकार एक टप्प्या अखेर चौकार आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हॅमर करत असताना आपण पाहतोय 7च्या बाट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला 7चा देखील आपण पाहतोय या आजच्या दिवसामध्ये फार चांगली इनिंग त्याची आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते त्याची देखील बॅट आजच्या दिवसामध्ये बोलतीये या प्रीमियर लीग मध्ये कालचा दिवस खऱ्या अर्थानं अगदी त्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या परंतु आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅट मधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढले एंट्रीला क्लिअर करत असताना डीप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे हा आणखीन एक चौकार येतोय 7च्या बाट मधून सुरुवात झाली मेगा फायनलला प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे बॅटिंग करण्याचा निर्णय आहे बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहताय 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले 7च्या बाट मधून चांगली सुरुवात टीम साठी 3 चेंडू इथून झालेत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सकलेनला पहिल्या षटकामध्ये बोलवण्यात आल्या थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले यावेळी अगदी खाली गुडघे टेकून फटका सजवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतंय चांगली मॅच मेगा फायनलची आपल्याला पाहायला मिळते एकीकडे तुम्ही पाहता सौद 11 आणि दुसरीकडे जिदान 11 या दोन्ही टीम दरम्यान ही मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते स्विच इट करायचा प्रयत्न आणखीन एक चांगला चेंडू यावेळी डिलिव्हर केलाय गोलंदाज सकलेन आपण पाहताय चांगली व्हेरिएशन आता गोलंदाजीमध्ये आणली अचूकता आपल्याला पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं एक अचूक टप्प्यावरती आता त्याने मात्र गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे भेदकता त्याची या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते 2 चौकार आले परंतु त्यानंतर कुठेही न डगमगता त्याने मात्र चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज शोएब पहिलाच फुल टॉस त्याला पिक केलाय लॉंग सीमारेषेच्या पलीकडे शोएब यांच्या बॅट मधून आल्या षटकार षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर आमचे साथी स्कोरर नवनाथजी तांबोले सर आता आम्हाला सांगतायत धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 15 या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्याचं सहकार्य लागलं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून DPL 2025 च्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया त्यानंतर आमचे साथी समालोचक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं ते आमचे खऱ्या अर्थाने संदीपजी गायकवाड सर या संपूर्ण परिसरामध्ये या विभागामध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय ते संदीपजी गायकवाड सर DPL मध्ये आमच्या साथीने ते देखील जोडले गेले त्यानंतर आमचे साथी स्कोरर नवनाथजी तांबोले ही स्पर्धा अगदी तुम्ही थेट प्रेक्षेपण जे पाहताय KTC लाईव्हच्या माध्यमातून अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला लीड करते आमचे निशांच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामन प्रवीण आणि त्यानंतर धनंजय त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स पाटील मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया त्यांच्या माध्यमातून हे भव्य स्टेज आणि अगदी आपण पाहतो मैदानाची जी सजावट त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे हाफ ट्रॅकर त्याला मात्र हाफ फटका सजवला फाईन केलं फाईन लेग मधून चेंडू चालला एक टप्प्याकडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. नबील दुसऱ्या षटकामध्ये आलेत आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती त्यांच्यावरती आक्रमण केलाय. साधनं हा चौकार त्यांच्या विरोधामध्ये लगावला. तेवढं आपण पाहिलं गेलं साध पहिला षटक आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या आणि इथे चौकाराने सुरुवात झाली. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. हा 15 धावा होत्या. त्याच्या गोलंदाजीवरती सकलेनला 14-1 लेग बाईची धाव होती. 15 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या षटकात आल्या 4. 19 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. इथे पुन्हा एकदा उर्फी चेंडू खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पंच जरूर इशारा करतील आमच्या परत आणि ही धाव आपण पाहतो. एक धाव खूप महत्वाची असेल. पंच प्लीज आम्हाला इशारा करत जा धाव कशा प्रकारे आहे. बाईज लेग बाईज खूप महत्वाचे असतील इथे कारण मॅन ऑफ द सिरीज द्यायची आहे. म्हणून ऑफिशियल्स विनंती असेल प्रत्येक धावेबद्दल आम्हाला जरूर कल्पना या ठिकाणी द्यायची. उर्फी चेंडू समोर उडवला. चेंडूला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये होता. चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये षटकार या ठिकाणी अर्जित झाला. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. धावसंख्या आपण पाहिला गेला. गोलंदाज या ठिकाणी आक्रमकता दाखवणं गरजेचं. कोणता गोलंदाज वापरला जाईल. मागच्या सामन्यामध्ये सकलेन थोडासा महागडा सापडला होता म्हणून नबील वरती भरोसा टाकला. इथे नबील गोलंदाजी मार्क वरती आला. पहिला चेंडू चौकार त्यानंतर सिंगल आली आणि इथे आला षटकार. आतापर्यंत 11 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकात होत्या 15. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. नबीलचा चौथा चेंडू आपण पाहतोय. फुल लेंथचा चेंडू लो फुल टॉस डाऊन होत होता. त्याला अप्पर डाऊन केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड स्ट्रॉंग ऑन कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. 6 धावा. काय कामगिरी आहे. अफलातून कामगिरी. दामतकरांना खुश करून घेतलाय. या DPL मध्ये सर्वाधिक फटकेबाजी जर कोणी केली असेल आणि ज्याला सर्वाधिक फटकेबाजी करण्याचा भाव पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूला बॅटिंग भेटली नाही पण त्यानंतर या फलंदाजाने जेव्हाही बॅटिंग भेटली गेली त्या DPL मध्ये सर्वाधिक षटकार ज्यांनी ठोकले असतील तो म्हणजे आत्तापर्यंत आपण बोलतो अव्वल नंबरचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तो शोएब. प्रत्येक मॅच मध्ये 3, 4, 5, 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. नबीलचा पुढचा चेंडू. इथे ओपी चेंडू होता. खालवर टप्प्याचा चेंडू. अकलाक त्या ठिकाणी तैनात. चेंडूची हिंमत काय होईल अकलाकच्या पुढे जायची. होईल का हिंमत. नाही होऊ शकत. अकलाक बाय जर मी सांगतो योगेश जर मी डान्सिंग अंपायर झालो आज कर्जत तालुक्या नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये पालघर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जेव्हा डान्सिंग अंपायर मध्ये जातो ना तर धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती आहे. तिथे अकलाक बाय मुले कारण असं त्या DPL मध्ये मॅच मध्ये उभा केला मला अंपायरच्या साठी 80 वर उभा होतो आणि मग नाचायला लागलो. इथे ओरपी चेंडू पुन्हा एकदा 7च्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. रस मिळतील 6. इथे आला षटकार. एकोणचाळीस धावा. 39. स्वतः सौद गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख आपण टाकला गेला. धावसंख्या 39 या आकड्यावरती. पहिला चेंडू निर्धाव. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे फुलटा चेंडू लो फुलटा चेंडू होता. अग्रेसर होऊ शकला नाही. चेंडूवरती सरसावू शकला नाही. इथे आपण पाहतो झेल देऊन माघारी परतलाय आणि इथे विकेटचा पतन होत आहे. शोएब आतापर्यंत शोएबचा विचार केला या इनिंग मध्ये पण शोएबच्या बॅटमधून जर षटकार पाहिले गेले ते षटकार आले ते 3 षटकार आलेत शोएबच्या बॅटमधून. 7नेही चांगली कामगिरी केली. 7च्या बॅटमधून पण षटकार आला पण शोएबच्या बॅटमधून आपण पाहिले गेले 3 षटकार. इथे 19 धावांची केली साकारून माघारी परतलाय.
इथे पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला, शतरक्षक पोहोचणार का तिथपर्यंत नाही. वेट अँड वॉच थोडासा थांबला होता अमान त्या ठिकाणी. थोडंसं रनिंग अगोदर केलं असं विचार केला असता चेंडू परत पोहोचणं अवघड होतं, अवघड झेल होता, कारण खूप दूरवरचा प्रवास त्या ठिकाणी करावा लागणार होता. 2 धावा आपण पाहतोय खुरमच्या खात्यामध्ये. इथे फुल लेंथचा चेंडू, नो फुलटा चेंडू आपण पाहायला गेला. बॅट्समनच्या एकदम जवळ कबड्याच्या खाली थोडासा तो फुलटा चेंडू फेकला जातोय, म्हणजे ताकद काढून देत नाही बॅट्समनला, त्या ठिकाणी टायमिंग परफेक्ट होऊन देत नाहीये. आपण योगेश पाहायला गेला कुठेतरी अवघड स्थितीमध्ये आणून ठेवलाय या ठिकाणी. इथे सौद स्वतः कॅप्टन बॉलर असताना त्यांनी चेंडू आपल्या हातात घेतला आणि इथे बैठक मारले गेले. अमान पोचला होता चेंडू पर्यंत, तिथे झेल ड्रॉप झाली. चेंडू 4 धावेसाठी झाला फरार. रिस्क 4. इथे आला चौकार. या दरम्यान आपण पाहतोय अनेक मान्यवर दामोदगावचे काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आयात पोंजेकर, सद्दाम कोलेकर साहेब यांच्या वतीने आपणास इथे आमंत्रित करतोय. इब्राहिम नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा आयात पोंजेकर, सद्दाम कोलेकर साहेब, अदनान खोत, कैफ खोत, अरफात पोंजेकर, अफसर बुबेरे, सलमान भादरकर, त्याचबरोबर बासित डोंगरे, राजू अडाल, गुफरान अडाल, अक्रम टिवाले, मन्नान खोत, फैजान अडाल, उसामा अडाल यांच्या सर्वच्या वतीने पुन्हा एकदा विनंती केली जाते. जे काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे दामोदगावचे बुजुर्ग व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. शेवटचे काही सामने आहेत, शेवटचे काही ओव्हर बाकी आहेत. तवसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालंय. 4थं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज जकीर अण्णा यांचे सुपुत्र अमान. मनान आपण पाहतोय अमान गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. योगेश जर पाहिलं गेलं ना कुठेतरी आपण पाहतो पहिला चेंडू खराब टाकलेला आहे ना लेंथ. जर तू स्क्रीनवरती पाहिलं गेलं तर पहिला चेंडू अवसाद पाहिलं गेलं. या स्पर्धेचे ज्यांनी खूप मेहनत घेतले ते म्हणजे आमचे अदनान खोत, कारण स्पर्धा म्हटली गेली मेहनत शिवाय रंग लागत नाही स्पर्धेला. इथे सूर्यपटका समोर दिला, चेंडूला उडवला लॉंगॉनच्या डोक्यावरून. नबील अडाल फक्त चेंडूकडे पाहत बसला, अशा नजरेने चेंडू कुठे गायब झाला. 6 धाव्यांसाठी इथे षटकार आला. चला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती पुन्हा एकदा. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, इथे सौ चेंडू खाली येतोय आणि इथे याला बोलतात नशीब खराब. काय करणार अशोक शराब, सौचं नशीब खराब आहे तिथे. आणि जर बॅटिंगच्या बद्दल बोलत ना नशीब बलवत तर काय करणार शोएब अख्तर. चांगला चेंडू आमचे वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अमान गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, तू धरी तलवार, चेंडू वरती केला वार, चेंडू झाला आर पार सीमा रेखा पार. 6 धावांसाठी आलाय. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. वातावरण शांत झालं ना जावेद भाई, थोडस गरम करू. हा जकी भाई टेन्शन मध्ये आलेत, थोडस आपण पाहतो, थोडस वातावरण करूया. मंजूर टेन्शन मध्ये आलाय. मंजूरला फायनल खेळायची होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे.
इथे पुन्हा एकदा चुकी. चेंडू परत धावणं गरजेचं, असा चेंडू भेटत नसतो. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली या फायनल मध्ये 68. जफर मुंडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायची. जफरसाहेब मुंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. DPL दामद प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. जिशान मुंडे सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आणि इथे विकेटचं पतन केलं गेलं. पाय तळा चेंडूला छेडछाडी गेली, बॅटला स्पर्श झाला. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. 14 चेंडू आणि 41 धावांची अफलातून इनिंग ज्यांनी साकारली तो 7 सिद्दीकी अफलातून कामगिरी.